आज आपल्याला सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी हा विषय पाहायचा आहे. लोकप्रशासनाचा आपला पेपर, त्याच्यातला हा शेवटचा भाग, या सेमिस्टरमधला हा शेवटचा भाग. सुरुवातीलाच आपण बघितलं होतं लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन. लोकप्रशासन याचा अर्थ सरकारी प्रशासन, सरकारने चालवलेली व्यवस्था, त्याला लोकप्रशासन असं म्हणतो. त्यालाच आपण सार्वजनिक प्रशासन असंही म्हणतो, कारण ते सर्वांच्या मालकीचं आहे, सर्वांच्या टॅक्सच्या पैशामधून ते चालतं. तर आपल्याला आज पाहायचं आहे की सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भागीदारी. आता ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे मुख्यतः आपल्याला इथे बघायचं आहे ते सरकारी उद्योग. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन प्रकारच्या व्यवस्था आपल्याकडे आहेत. आपल्याकडे संघराज्य व्यवस्था आहे, त्यामुळे देशामध्ये केंद्र सरकार आहे जे आत्ता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली चालतं, आणि राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारं आहेत. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्र सरकार आहे, गुजरातमध्ये गुजरात सरकार, कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकार. तर तसं केंद्र सरकार आणि वेगवेगळी राज्य सरकारं या प्रत्येकाच्या मालकीचे उद्योग आहेत. सरकारने सुरू केलेले उद्योग त्याला म्हणायचं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. मग त्याच्यामध्ये आता केंद्र सरकारचा उद्योग आहे तो LIC, सगळ्यात जुना सगळ्यात मोठा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन महामंडळ आहे ते, पण हे महामंडळ सरकारने स्थापन केलं. एअर इंडिया केंद्र सरकारचं दुसरं एक महामंडळ. MTNL, BSNL ही सगळी उदाहरणं आहेत. मग आणखीन महानगर गॅस लिमिटेड MGL किंवा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. ही सगळी महामंडळं आहेत. रेल्वेसारखं खातं आहे. हे सगळे सरकारी उद्योग झाले किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग झाले. केंद्र सरकारचं उदाहरणं बघितली आपण. राज्य सरकारचं एक उदाहरण बघू. ST महामंडळ, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, MSRTC असं त्याचं पूर्ण नाव आहे, पण सगळ्या महाराष्ट्रभर आणि भारतभर ST या नावाने ती ओळखली जाते. STची बस किंवा अगदी खेड्याच्या मराठीच्या भाषेमध्ये यष्टी, हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असतं. इंग्लिश येवो अथवा न येवो, ST हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. ST पॉप्युलर झाली. ST संबंधाने मराठीमधले एक प्रसिद्ध लेखक आहेत, गारंबीचा बापू किंवा त्यासारख्या कोकणातल्या सगळ्या ह्याच्या आधारावरती कादंबऱ्या लिहिणारे श्री ना पेंडसे. आता हे STमध्ये नव्हते पण बेस्टमध्ये होते. बेस्ट हा सुद्धा एक सरकारी उपक्रम आहे. मुंबईमध्ये प्रवासाची सगळी सोय करणारा हा उपक्रम. या उपक्रमामध्ये हे 1972 पर्यंत कामाला होते आणि त्यांनी बेस्ट उपक्रमाची कथा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तसंच STच्या संबंधाने बऱ्याच जणांनी लिखाण केलेलं आहे. ST स्वातंत्र्याच्या नंतर अस्तित्वात आली. त्याच्या आधी खाजगी बस सेवा होती. खाजगी बस सेवेच्या ड्रायव्हर्सना फारसं चांगलं प्रशिक्षण दिलं जायचं नाही, शिस्त नव्हती, त्याच्यामुळे अपघात मोठे व्हायचे. त्या बसेसमध्ये किती प्रवासी घ्यायचे त्याच्यावर काही मर्यादा नव्हती, तिकिटाच्या दरांवरती काही लिमिटेशन्स नव्हते, कायदे कुठलेच नव्हते. त्यामुळे वाटेल तसा व्यवहार व्हायचा आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स खूप व्हायचे. आजसुद्धा तुम्ही बघाल की टमटम किंवा अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या रिक्षा वगैरे छोट्या गावांमध्ये चालतात, तिथे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण पण तेवढंच आहे. लोक वाटेल तसे भरले जातात. तुम्ही कसारा स्टेशनच्या बाहेर जाऊन पहा, खाजगी जीप सेवा आहे. त्या जीपमध्ये मी स्वतः पाहिलं आहे, एका जीपमध्ये 21 लोक कोंबलेले होते. कसे कसे बसले असतील कल्पना करा. मध्ये स्टूल देऊन जिथे जागा मिळेल तिथे बसवलेली होती माणसं. टपावर काही उभी होती, टपावर काही बसली होती आणि आजूबाजूच्या दरवाजांना लोंबकळत काही होतं. तर हे खाजगी उद्योगांमध्ये होत राहतं. STनी या सगळ्यांची जागा घेतली आणि मग असं म्हटलं जातं
की ड्रायव्हर्सना मागण्या यायला लागल्या. म्हणजे पूर्वी खाजगी बसमध्ये ड्रायव्हर आहे म्हटल्यानंतर मुलगी द्यायला कोणी तयार नसायचं. आता सार्वजनिक उपक्रमामध्ये म्हणजे एस टीमध्ये ड्रायव्हर आहे म्हटल्यानंतर लोकांचा विश्वास बसला आणि मुलीचे वडील मागण्या घालायला लागले, असं एका लेखकाने लिहून ठेवलेलं आहे एस टीबद्दलच्या एक कथा सांगताना. तर सार्वजनिक क्षेत्र हे भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सुरुवातीला खूप मोठा प्रभाव त्याचा होता. पहिली 20-25 वर्ष म्हणजे भारतातला सार्वजनिक क्षेत्रातला सुवर्ण काळ असं म्हणता येईल. आता खाजगी क्षेत्र मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर बहुराष्ट्रीय कंपन्या, म्हणजे बहुतेक सगळ्या अमेरिकन किंवा युरोपियन मल्टीनॅशनल्स आहेत. मग कोलगेट असेल, फिलिप्स असेल. म्हणजे कोलगेट आणि फिलिप्स ही नावं तर भारतामध्ये अगदी घराघरांमध्ये पोचलेली आहेत आणि स्वातंत्र्याच्या आधीपासून हे सगळे अस्तित्वामध्ये आहेत. तर या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, त्याच्यानंतर भारतीय कंपन्या म्हणजे अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या आणि आता बऱ्याच भारतीय मल्टीनॅशनल्स किंवा भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यासुद्धा अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा किंवा इन्फोसिस, विप्रो या आता तुम्हाला असं म्हणता येईल की भारतीय बहुराष्ट्रीय. तर बहुराष्ट्रीय याचा अर्थ काय होतो, एकापेक्षा अधिक राष्ट्रामध्ये जी कंपनी कार्यरत आहे त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात. आणि त्याचा मूळ एक कोणता तरी देश असतो. म्हणजे उदाहरणार्थ भारत हा मूळ देश आहे टाटा कंपनीचा. टाटा कंपनीच्या ब्रँचेस सिंगापूरमध्ये असतील किंवा टाटा मोटर्स म्हणा किंवा मग टाटा कन्सल्टन्सी म्हणा. टाटा तुम्हाला मिठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सगळीकडे दिसतील. तर कुठलीही एक टाटाची कंपनी, टाटा कन्सल्टन्सी उदाहरणार्थ, मग त्याची मूळ ब्रँच असेल ती हेडक्वार्टर असेल ते भारतामध्ये, पण मग लंडनमध्ये एक ब्रँच आहे, न्यूयॉर्कमध्ये एक ब्रँच आहे, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, जपानमध्ये, चीनमध्ये, आफ्रिकेतल्या मेन सेंटर्समध्ये. तर अशा अरबस्तानामध्ये, कुवेतमध्ये अशा ठिकाणी जगभर ही कंपनी पसरलेली असते, मूळ ब्रँच भारतामध्ये. तर ती अमेरिकन कंपनी असेल तर मूळ ब्रँच अमेरिकेमध्ये, हेडक्वार्टर अमेरिकेमध्ये आणि जगभर त्याच्या ब्रँचेस असतात. तर त्याला मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हणतात. तर इंडियन मल्टीनॅशनल्स, त्याच्यानंतर मग छोटे उद्योग ज्याला लघु उद्योग म्हणतो आपण, मग अगदी कुटीर उद्योगसुद्धा. म्हणजे आपला फुटपाथच्या बाजूला शेंगदाणे विकणारा किंवा टोपल्या आणि झाडू बनवणारे त्याला कुटीर उद्योग असं म्हणतो. घरच्या घरी छोटंसं भांडवल गुंतवून काम करणारे हे लोक, हे सगळे खाजगी क्षेत्रामध्ये येतात. हे म्हणजे टाटा बिर्लापासून ते टोपल्या आणि झाडू बनवणाऱ्यांपर्यंत सगळे लोक खाजगी क्षेत्रामध्ये येतात. आता आपण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र म्हणजे काय हे या स्लाइडमध्ये पाहिलं. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला एक रेल्वे नेटवर्क पाहायचं आहे. म्हणजे हा आहे लंडनच्या रेल्वे नेटवर्कचा मॅप. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत व्यवस्था. म्हणजे एखाद्या शहरामध्ये मूलभूत व्यवस्था चांगली आहे किंवा एखाद्या शहरामध्ये चांगली नाही असं आपण विधान करतो. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या शहरामध्ये मूलभूत व्यवस्था अत्यंत उत्तम आहे म्हणजे तिथे काय काय हवं, तर तिथे मुख्यतः ते शहर पहिल्यांदा एकतर मोठं हवं, म्हणजे मग जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेता येईल. आणि ते मोठं झालं म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी म्हणजे क्रिस क्रॉस सगळीकडे वाटेल तसं कुठूनही कुठल्याही पॉईंटला तुम्हाला कधीही सहजपणे जाता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक जॅम्स असता कामा नयेत, रस्त्यावरती खड्डे असता कामा नयेत, रात्रीच्या वेळेला रस्त्यामध्ये पूर्ण प्रकाश असला पाहिजे, लोहमार्ग म्हणजे रेल्वे हे पुरेसे असले पाहिजे आणि अगदी गरज लागेल तिथे पाण्यातून म्हणजे छोट्या छोट्या बोटीच्या साहाय्याने प्रवास, जर तशी रचना असेल भौगोलिक तर, किंवा हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने प्रवास करण्याची पण सोय ज्याला शक्य आहे त्याच्यासाठी केली गेली पाहिजे. तर या सगळ्याला म्हणजे रस्ते किंवा सर्व प्रकारच्या संपर्काची साधनं, मग चांगल्या प्रकारच्या टेलिफोनची व्यवस्था, पोलीस यंत्रणा, सुरक्षेची व्यवस्था,
पाण्याची व्यवस्था, म्हणजे पिण्याचं पाणी उपलब्ध पाहिजे किंवा इंडस्ट्रीयल कामासाठी जे काही पाणी लागतं ते पुरेसं उपलब्ध पाहिजे. घरांची रचना व्यवस्थित असली पाहिजे. त्याला प्लॅन्ड सिटीज असं म्हणतात. भारतामध्ये चंदीगड हे पहिलं नियोजित शहर मानलं जातं. एका फ्रेंच आर्किटेक्टनी त्याचं सगळं आर्किटेक्चर बनवलं आणि त्यामध्ये म्हणजे शाळा जर असेल तर त्या शाळा ह्या घराच्या जवळ असतील. हॉस्पिटल्स ॲक्सेसेबल असतील पण अगदी वस्तीच्या जवळ असणार नाही, कारण हॉस्पिटल्समधून संसर्ग होण्याची पण शक्यता असते. पण भरपूर हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, मैदानं आहेत खेळण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी व्यवस्था आहेत, हॉल्स आहेत. याला सगळ्याला म्हणतो आपण मूलभूत व्यवस्था किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर याचा एक नमुना मी या चित्रामध्ये तुम्हाला इथे दाखवतोय की हे लंडनमधल्या रेल्वे नेटवर्कचं जाळं आहे. आता आपण सिंगापूर, लंडन आणि मुंबई यांची फक्त लोकल ट्रेन सेवा याच्या आधाराने जर कंपॅरिझन करायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की इन्फ्रास्ट्रक्चर हे कशा प्रकारचं असावं लागतं. सिंगापूरमध्ये जर तुम्ही गेलात, एअरपोर्टवरून तुम्ही सहसा जाता, एअरपोर्टवरून पहिल्यांदा उतरल्यानंतर कुठेही तुम्हाला गर्दी गडबड दिसणार नाही. सगळीकडे AC म्हणजे एअर कंडिशनिंग केलेलं आहे. आता सर्व भारतीय विमानतळांवरती पण तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर एका शिस्तीमध्ये म्हणजे बोर्ड्स सगळीकडे व्यवस्थित लावलेले आहेत. याला म्हणायचं खऱ्या अर्थाने चांगलं असं उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं, मी सिंगापूरला पहिल्यांदा जायला निघालो त्यावेळेला, की तू मला सिंगापूरमध्ये चुकून दाखव, तू चुकणारच नाहीस, चुकून दाखव, मी तुला काहीतरी बक्षीस देईन. कारण इतकी सुंदर व्यवस्था आहे, इतकी सुटसुटीत आणि साधी आणि सोपी व्यवस्था आहे की जिथे तिथे बोर्ड्स लिहिलेले आहेत. बोर्ड्स अगदी चित्रांसहित, फोटोंसहित, वेगवेगळ्या भाषांमध्ये सगळे बोर्ड्स लिहिलेले आहेत. म्हणजे वाचता येणाऱ्याला, चित्र पाहता येणाऱ्याला कोणालाही सहसा कसलीही अडचण येणार नाही. तुम्हाला विमानतळावर उतरल्या उतरल्या फ्री टेलिफोनची सेवा आहे, लोकल टेलिफोन्स. म्हणजे गृहीत किती धरले गोष्टी ते पहा तुम्ही, की तुम्हाला तुमच्याजवळचा मोबाईल आहे पण तो ऑपरेट होत नाही आहे, कारण तुम्ही वेगळ्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये आलेला आहात. पण तुम्हाला स्थानिक कुठल्या तरी माणसाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर त्याची डिरेक्टरी पण तुम्हाला तिथे दिसेल आणि टेलिफोन पण दिसेल. म्हणजे त्या टेलिफोन बूथवरून तुम्ही स्थानिक माणसाशी बोलू शकता आणि ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही थोडंसं पुढे आलात तर हेल्प काउंटर्स आहेत. म्हणजे जिथे तुम्हाला टेलिफोन करणं जमलं नाही किंवा टेलिफोन समजलं नाही कसा करायचा, किंवा नंबर तुमच्याकडे नाही आहे, किंवा टेलिफोन काही कारणाने उचलला जात नाही, सहसा असं अजिबात होत नाही. बहुतेक कामं टेलिफोनवरून सहज होतात. तुम्हाला एकदा व्हेरीफाय करून घेतलं जातं की तुम्ही कोण बोलता आहात, आणि तुम्ही कोण आहात याची खात्री पटली की मग सगळं काम व्यवस्थित होतं. तर पुढे हेल्प काउंटर्स आहेत. हेल्प काउंटर्सच्या बाहेर आलात तर टॅक्सी सेवा आहे. टॅक्सी सेवेमध्ये तुम्हाला नंबर लावून फार वेळ उभं नाही राहावं लागत. तिथेच एअरपोर्टवरतीच टेलिफोन सिम कार्ड घेण्याची व्यवस्था आहे, करन्सी एक्सचेंजची व्यवस्था आहे, हॉटेल बुक करण्याची व्यवस्था आहे, किंवा टूर्स बुक करण्याची पण व्यवस्था आहे. म्हणजे एक प्रवासी उतरला की त्याला काय काय गोष्टींची गरज असते याचा पूर्ण विचार करून ओळीने त्या गोष्टी तिथे समोर ठेवलेल्या दिसतील. म्हणजे त्या प्रवाशाला शोधत फिरावं लागणार नाही, आरडाओरडा करत फिरावं लागणार नाही. म्हणजे कोणीतरी एजंट्स मागे लागत आहेत, कुठले तरी टॅक्सीवाले मागे लागत आहेत, फसवत आहेत, किंवा कुठे जायचं हेच कळत नाही आहे, चुकीचे बोर्ड्स लावलेत, उलटे पालटे बोर्ड्स लावलेत. आता ही कुठली व्यवस्था आहे हे मी सांगायला नको. म्हणजे लंडन शहरामध्ये तुम्ही गेलात तर तिथेही अशीच 16-17 वेगवेगळ्या लाईन्स आहेत. आपल्याकडे मुंबईमध्ये सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन आणि हार्बर लाईन एवढ्याच काय त्या लाईन्स होत्या.
त्याच्यानंतर आता हळूहळू वाढायला लागले. मग हार्बर लाईन थोडीशी मोठी केली आहे, सेंट्रल लाईन थोडी आणखीन लांबवली आहे, मग आता मेट्रो रेल्वे आली आहे. पण भारतामध्ये म्हणजे जगामध्ये सहसा असं कुठे मेट्रोमध्ये सहसा दिसणार नाही की जिथे दरवाजे उघडे आहेत. गाडी चालायला लागली म्हणजे दरवाजे बंदच असले पाहिजे. म्हणजे आपल्याकडे धक्काबुक्की होऊन किंवा गर्दीमुळे लोकलमधून पडून मरणाऱ्यांची संख्या खूप आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी नसरुद्दीन शहाचा मुलगा गाडीतून असाच पडला आणि बेशुद्ध पडला. मग तो वाचला, पण मोठा अपघात झाला. ती बातमी मोठी झाली आणि त्या निमित्ताने लोकांनी मग शोधायला सुरुवात केली. त्याच्या आधी पण हे न्यूज यायची, पण याच्याकडे जास्त लक्ष नसायचं. तर त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं की ॲव्हरेज दिवसातून 3-4 वर्षाचा आकडा जर बघितला लोकलमध्ये अपघात होण्याचा, तर त्याचा जर तुम्ही 365नी डिव्हाइड केलं तर ॲव्हरेज 3-4 लोक किंवा आता त्याच्यापेक्षा जास्त रोज मरण पावतात मुंबईच्या लोकल रेल्वे एरियामध्ये. तर लोकल प्रशासनसुद्धा पुष्कळ काही काही करतं, पण रेल्वे रूळ क्रॉस करणारे किंवा स्टेशनवरती गर्दी झाली, गाडीमध्ये गर्दी झाली, मग गाडीमध्ये मारामारी झाली, दंगे झाले, बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सिंगापूर आणि लंडनमध्ये तुम्हाला कुठेही होताना दिसणार नाही. गाड्या वेळेवरती येतील. अगदी एखाद्या वेळेला गाड्यांमध्ये थोडासा विलंब वगैरे होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सिंगापूरची स्टेशन्स जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला रेल्वे रूळ दिसतच नाहीत. कारण त्याच्यामध्ये काचेचा एक असा म्हणजे मोठा अडथळा उभा केलेला आहे. जेव्हा गाडी येते त्याच वेळेला ते काचेचे दरवाजे उघडले जातात. रेल्वेच्या दरवाजांना समांतर असे ते दरवाजे, म्हणजे पहिल्यांदा स्टेशनवरचा दरवाजा उघडतो, मग तुम्हाला थेट रेल्वेच दिसते. रेल्वेचा दरवाजा उघडतो, तुम्ही रेल्वेत जायचं आहे. म्हणजे रूळमधले दिसतच नाही. बहुतेक स्टेशन्सवरती ही रचना आहे. म्हणजे रेल्वेच्या रुळात पडून मृत्यू हा प्रश्नच त्यांनी मुळातून काढून टाकलेला आहे. याला म्हणायचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर. आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरची चर्चा का करतो आहोत, तर सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी ही सहसा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्येच केली जाते. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं म्हणजे चांगले रस्ते, चांगल्या रेल्वे लाईन्स, चांगली विमानतळं, चांगले बंदरं किंवा मग इको टुरिझम रिसॉर्ट्स किंवा एकूण कुठलेही टुरिझम रिसॉर्ट्स, ह्या सर्वांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असं म्हणतो आपण. आणि त्याची आता भारताला खूप मोठी गरज आहे. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हवी आहे. टेलिफोन्स किंवा मोबाईल फोन्स हवे आहेत. मोबाईल फोन असले तर कनेक्टिव्हिटी नसते, कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे, तेवढे टॉवर्स नाही आहेत, त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली नाही आहे. मग कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करायला हवी आहे. आता हे सार्वजनिक क्षेत्र फारसं करू शकत नाही. सार्वजनिक क्षेत्राच्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा ओलांडण्यासाठी त्यांना खाजगी क्षेत्राची मदत घ्यावी लागते. त्यातूनच सार्वजनिक खाजगी भागीदारी ही संकल्पना पुढे आली. आता आपण अगदी भारताचा स्वातंत्र्यापासूनचा इतिहास बघूया. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतातलं खाजगी क्षेत्र अतिशय दुर्बल होतं. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे इथल्या कंपन्यांना, इथल्या शेतीला फारसं त्याने विकसित होऊ दिलंच नाही. म्हणजे ते उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणजे शोषण, आर्थिक शोषणाचा दादाभाई नौरोजींचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे. इकॉनॉमिक ड्रेन, म्हणजे इथला कच्चा माल अतिशय स्वस्त दरात उचलायचा, इंग्लंडमध्ये न्यायचा, काही वेळेला तो लुबाडायचाच, नुसतं पैसे न देताच लुबाडून उचलून न्यायचा, इंग्लंडमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं आणि मग परत पक्का माल भारतामध्ये आणून विकायचं. हे त्यांचं धोरण होतं. म्हणजे कच्च्या मालाच्या बाबतीत आणि पक्क्या मालाच्या बाबतीमध्ये प्रचंड नफा ब्रिटिश कंपन्यांनी मिळवला. म्हणजे इथल्या स्थानिक कंपन्यांनी विकसित व्हावं असं त्यांना कधी फारसं वाटलं नाही. महादेव गोविंद रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी या आर्थिक मुद्द्यांवरती मोठा आवाज उठवलेला दिसतो. महात्मा फुल्यांनी पण या संदर्भात मोठा आवाज उठवलेला दिसतो.
आणि याच्या संदर्भात सरकारने उद्योगांना प्रोत्साहन द्यावं, सरकारने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करावी, असे बऱ्याच विनंत्या, अर्ज, आंदोलनं सगळं झालं. परंतु त्याला ब्रिटिश सरकारने कधी फारशी भीक घातली नाही किंवा फारसं लक्ष त्याच्याकडे दिलं नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला खाजगी क्षेत्र आपलं अत्यंत दुर्बल होतं. त्यामुळे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने योग्य निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्र उभं करायचं धोरण अवलंबलं. मिक्स्ड इकॉनॉमी त्याला म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण त्यांनी स्वीकारलं, की जे मूलभूत उद्योग आहेत, की ज्याला अवजड उद्योग असं म्हणतात, तर ह्या मूलभूत उद्योग हे सरकारच्या ताब्यात असतील आणि बाकीचे जे ग्राहक उपयोगी वस्तूंचं उत्पादन करणारे उद्योग आहेत, कॉस्मेटिक्स असतील, फूड प्रोडक्ट्स असतील, हे खाजगी उद्योगांच्याकडे असतील तर चालेल. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी असं विभाजन मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी त्यावेळेलाच केलेलं होतं आणि सर्व मूलभूत उद्योग सार्वजनिक क्षेत्राकडे ठेवलेले होते. म्हणजे मग इरिगेशन प्रोजेक्ट्स असतील, धरणं बांधायचं असेल, वीज प्रकल्प आहेत, रस्ते बांधणीचे प्रकल्प आहेत, बंदरांचा विकास करायचा आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर हे सर्व सरकारी क्षेत्रामध्ये ठेवलेलं होतं. तो एक प्रकारे सार्वजनिक क्षेत्राचा सुवर्ण काळ असं म्हणता येईल. ती आधुनिक भारतातली देवालय आहेत असं जवाहरलाल नेहरू त्याला म्हणायचं. साधारणपणे पहिली 20 वर्ष 25 वर्ष हा सार्वजनिक क्षेत्राच्या वाढीचा काळ होता. सार्वजनिक क्षेत्रांनी नवीन नवीन प्रकल्प उभे केले. भाकरा नांगल प्रकल्प असेल किंवा भिलाईचा बोकारोचा कारखाना असेल, स्टीलचा HMTचा कारखाना असेल हैदराबादमधला, हिंदुस्तान मशीन टूल्सचा, कितीतरी उदाहरणं देता येतील. हिंदुस्तान ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन त्याचे असतील किंवा एअर इंडिया किंवा इंडियन एअरलाइन्सची सेवा असेल, रेल्वे, टेलिफोन, दूरदर्शन, रेडिओ, सगळ्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राने भक्कम योगदान पहिल्यांदा दिलेलं दिसतं. पण नंतर या सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. मुख्य म्हणजे तिथे राजकारण शिरलं. त्याच्यानंतर अंतर्गत कामगार चळवळीला हरकत नाही आहे. कामगारांना आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी चळवळ करण्याचा हक्क अगदी घटनेने दिलेला आहे, सर्व कोर्टांनी तो मान्य केलेला आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. पण कामगार चळवळींमुळे किंवा संप, बंद हे सगळं घडून आल्यामुळे, सतत होत राहिल्यामुळे विकासाचा दर कमी झाला किंवा कारखान्यांची उत्पादन क्षमता होती ती कमी झाली. कारखाने तोट्यात जाऊ लागले, उद्योग तोट्यात जाऊ लागले. आता यांना पैसे उभे करण्यामध्ये पण अडचणी. म्हणजे रेल्वे हे तर खातं आहे, तर त्याला बजेटमध्ये पैसा मंजूर झाल्याशिवाय इकडची काडी तिकडे पण करता येत नाही. आणि बजेट वर्षातून एकदा मंजूर होतं, काही वेळेला सप्लिमेंटरी बजेट मिळतं, पण त्याला सुद्धा वेळ लागतो, चर्चा होते, त्याच्यात पण राजकारण येतं. परत खाजगी बाजारातून किंवा खुल्या बाजारातून पैसे उपलब्ध किंवा पैसे उभे करण्याचं स्वातंत्र्य रेल्वे खात्याला नाही आहे. म्हणून मग त्याच्यावर उपाय म्हणून काय केलं की महामंडळं स्थापन केली. आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशननी बॉन्ड्स बाजारामध्ये आणले होते. बाजारात लोकांनी ते खरेदी केले, मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी लोकांनी ते खरेदी केले. त्याच्यातून अब्जावधी रुपये कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला मिळाले. मग बजेटची वाट बघत न बसता ते पैसा गुंतवून आपलं काम करू शकतात. पण पैसे उभे करण्यामध्ये खात्यांना खूप अडचणी यायला लागल्या. मग महामंडळं स्थापन झाली. महामंडळांमध्ये मग परत थोडासा विकासाचा काळ आपल्याला दिसतो. मग नवरत्न, मिनीरत्न असं सगळं मानलं गेलं. MTNL हे नवरत्नांपैकी एक मानलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड किंवा पेट्रोलियमशी संदर्भात जे सगळे कॉर्पोरेशन्स आहेत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, तर ही महामंडळं यांनी अतिशय चांगल्या अशा परंपरा उभ्या केल्या, चांगली अशी व्यवस्था उभी केली आणि बाजारातून पैसा पण त्यांना चांगल्या प्रकारे मिळाला. पण तरीही
याच्यामध्ये पण हळूहळू राजकारण शिरायला लागलं. मग काही स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली मग कामगार भरती केली जाणं, मग त्याच्यामध्ये त्यांना स्किल्स आहे किंवा नाही याचा फारसा विचार न होणं, हे सगळं व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे परत या महामंडळांचा सुद्धा दर्जा खालावायला लागला. 1991 पासून जागतिकीकरणाचा प्रभाव भारतामध्ये वाढायला लागला. आपण गॅट करारावरती सह्या केल्या, मग परकीय गुंतवणुकीला आमंत्रण आपण दिलं. म्हणजे गॅट करारामध्ये त्या सगळ्या सोयी होत्या, तरतुदी होत्याच, त्या स्वीकारल्या. मग त्याच्यावर इथल्या कामगार संघटना, डावे पक्ष यांनी बराच त्याचा विरोध पण केला. परंतु काँग्रेसनी त्यावेळच्या नरसिंहरावांच्या सरकारने आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, तर त्यांनी हा आर्थिक सुधारणांचा जो भाग होता तो पुढे रेटला आणि त्याच्यामुळे मग हळूहळू खाजगीकरणाला, उदारीकरणाला सुरुवात झाली. खाजगी क्षेत्र भारतातलं 1947 पासून ते नंतर पुढे 91 पर्यंत चांगल्या प्रकारे विकसित झालेलं होतं. त्यांना अनेक सरकारी सवलतींचा लाभ झालेला होता आणि त्यांना एक प्रकारचं एक सुरक्षा कवच उपलब्ध होतं, कारण परदेशातून आयातीवरती निर्बंध होते, परदेशी कंपन्यांना भारतात येण्यावरती बरेच निर्बंध होते. तर या सगळ्यांमुळे भारतातल्या खाजगी उद्योगांना प्रचंड फायदा झाला. त्यांना त्यांची मक्तेदारी इथे होती, एक प्रकारची चांगली सुरक्षित बाजारपेठ त्यांना इथे मिळाली आणि त्याच्यामुळे म्हणजे परदेशी चांगल्या दर्जाच्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची गरज नव्हती. त्यामुळे भारतीय माल इथे चांगल्या प्रकारे खपला जायचा आणि त्यामुळेच तुम्हाला लक्षात असेल की स्मगलिंग नावाचा प्रकार आता जो जवळपास नष्ट झाला, फारसा राहिलेला नाही. म्हणजे अगदी टेप रेकॉर्डर्स, सिल्कचं कापड याच्यामध्ये स्मगलिंग केलं जायचं, कारण ते भारतात आयात करायला परवानगी नव्हती. आता ती खुली छूट असल्यामुळं हे सगळं आता संपलं. स्मगलिंग वगैरे सगळं बरंचसं बंद झालं. या सोन्याचं सुद्धा स्मगलिंग बरंचसं बंद झालेलं दिसतं. त्याची ही कारणं आहेत की इथे खुलेपणा आला. खाजगी क्षेत्राला आता हळूहळू नवीन म्हणजे क्षितिज त्यांना दिसायला लागली आणि त्यांनी मागण्या करायला सुरुवात केली की आम्हाला आता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये पण यायचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा योगायोगाने जुळून आल्या की एका बाजूला सार्वजनिक क्षेत्राची ताकद कमी होते आणि दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्राची ताकद वाढते आहे. बँका पण अडचणीमध्ये आलेल्या होत्या, सार्वजनिक बँका. त्याच्यामध्ये परत राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना काही वेळेला लोन्स द्यावी लागतात, मग ती लोन फिटत नाहीत आणि ती अशीच मग नॉन परफॉर्मिंग असेट्स NPAमध्ये ते जातात. म्हणजे NPA त्याचं प्रमाण सरकारी बँकांचं खूप मोठं आहे. वसुली करण्यामध्ये पण बऱ्याच अडचणी असतात. बऱ्याच वेळेला मग सरकार कर्ज माफ करून टाकतं आणि मग तेवढा मोबदला बँकेला सरकारकडून मिळायला हवा तो वेळेवर मिळत नाही. त्याच्यामुळे बँकेची पत खाली खाली होत जाते. याच्या उलट खाजगी बँका ॲग्रेसिव्हली वसुलीचं काम करतात. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्यावर काही वेळेला टीका पण झाली की तुम्ही गुंड मवाली यांचा वापर करून लोकांच्याकडून वसुली करून घेता. पण त्या वसुलीमुळे मग त्यांचं स्थान पण निश्चित राहतं किंवा कर्ज देताना अतिशय काटेकोर धोरणं अवलंबली जातात. ज्यांच्याकडे क्षमता आहे किंवा विशिष्ट तारण ठेवण्याची क्षमता आहे ते तारण ठेवूनच कर्ज दिलं जातं. मग अशामुळे बँका त्यांची व्यवस्था सुरक्षित राहते. तर सरकारी बँका या सगळ्या राजकीय आणि आर्थिक स्थितीमुळे अडचणीमध्ये आल्या. भांडवलाची कमतरता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सगळीकडे भासायला लागली आणि त्या उलट तुम्हाला दिसेल की खाजगी क्षेत्र हे अतिशय सशक्त व्हायला लागलेलं होतं. म्हणजे इंडियन मल्टीनॅशनल्स उभ्या राहिल्या. भारतामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला सुरुवात झाली 91 नंतर आणि मग हळूहळू बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर हे तत्व सरकारने पहिल्यांदा स्वीकारलं. म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा रस्ता बांधायचा आहे.
त्या रस्त्याला काही अब्ज रुपयांचा खर्च येईल, मग तो खर्च करण्याची सरकारची तयारी नाही आहे, क्षमता नाही आहे. सरकारकडे टॅक्समधून येणारा किंवा इतर सर्व मार्गांनी येणारा पैसा तो इतर प्रकल्पांवरती टाकला जातोय. तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पैसा घालवायला त्यांच्याकडे पैसा नाही. मग खाजगी कंपनी आहे, त्या खाजगी कंपनीला ते करायचं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे गुंतवणूक करायला आणि वाट बघायला सुद्धा. म्हणजे गुंतवणूक झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण व्हायला 10 वर्ष लागतील, प्रकल्प सुरू झाल्यानंतर तुम्ही तिथे वापरा, याचा अर्थ काय, बांधा, त्याच्यानंतर दुसरा आहे वापरा. वापरा म्हणजे तुम्ही टोल गोळा करा आणि टोलच्या माध्यमातून तुमचा गुंतवलेला पैसा आहे त्याची परतफेड होईल. मग तो टोल आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती तरी बराच मोठा काळ अवधी त्यांनी त्या टोलसाठी दिलेला आहे, टोल कलेक्शनसाठी. तर हे बांधा, वापरा आणि नंतर मग हस्तांतरित करा. म्हणजे तुमचा फायदा तुम्हाला मिळाला की तुम्ही बाजूला व्हा, तो प्रकल्प सरकारच्या मालकीचा होईल. जमीन तर सरकारच्याच मालकीची आहे, त्या जमिनीवरती तुम्ही रस्ता बांधलाय, तो त्याचा संबंध, त्याचा फायदा तुम्ही घेतला आणि मग तुम्ही त्याच्यातून बाजूला होता. त्याला बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर असं म्हटलं जातं. तर इथून सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांची सुरुवात झाली. आता भारतातला सार्वजनिक खाजगी भागीदारीमधला हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे गोल्डन क्वाड्रिलॅटरल. आता याचा मॅप तुम्ही पहा. गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई, किंवा नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई, अशा भारताच्या 4 वेगवेगळ्या दिशांमधल्या 4 केंद्रांना किंवा 4 महानगरांना, मेट्रो सिटीज, मेगा सिटीज, दिल्ली उत्तरेकडे, कोलकाता पूर्वेकडे, चेन्नई दक्षिणेकडे आणि मुंबई पश्चिमेकडे, अशा 4 टोकाच्या 4 महानगरांना जोडणारा महामार्ग, त्याला गोल्डन क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. म्हणजे हा सुवर्ण चतुष्कोन. तर हा बांधण्यासाठी प्रचंड पैसा लागत होता. म्हणजे त्याचं चौपदरी करणं किंवा 6 पदरी करणं, मग जिथे जिथे गरज असेल तिथे त्याची लाईट्सची व्यवस्था तिथे करणं, त्याच्या बाजूनी पेट्रोल पंप्स उभे करणं किंवा इतर सोयीसुविधा, मग तिथे अपघात झाला तर काय करावं याच्यासाठीच्या योजना आखणं. म्हणजे अपघाताच्या संदर्भात रस्त्यांवर काय काय सुविधा असतात अमेरिकेमध्ये म्हणा किंवा सौदी अरेबियामध्ये, काही उदाहरणं तुम्हाला नेटवरती बघायला मिळतील. तुम्ही एक कॉल केला तर तुम्हाला दुसऱ्या 5-10 मिनिटामध्ये हेलिकॉप्टर येतं तुमच्या जागेवर आणि तुम्हाला उचलून घेऊन जाईल. मग तुमच्या वाहनाची व्यवस्था जी काय असेल ती नंतर पाहिली जाईल, पण तुमचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज अजूनही आपल्याकडे नाही आहेत की 5 मिनिटामध्ये हेलिकॉप्टर येईल आणि माणसाला घेऊन जाईल ॲक्सिडेंटच्या जागेवरून. तरीसुद्धा काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आपण उभ्या केलेल्या आहेत. एक महामार्ग पोलिसांची ब्रँच पण आहे आणि त्यांच्या गाड्या पेट्रोलिंग करत फिरत असतात. तर हे सगळं उभं करण्यासाठी मग तिथे हॉटेल्स उभी करणं, महामार्गाच्या बाजूनी टॉयलेट्स उभी करणं, ती स्वच्छ ठेवणं. म्हणजे महामार्ग किंवा रेल्वे या ठिकाणचे टॉयलेट्स कशी असतात मी वेगळं तुम्हाला परत सांगायला नको आहे भारतामध्ये, पण इथे त्याची स्वच्छता राखणं, मग त्याच्यासाठी पण पैसा खर्च करावा लागतो. स्वच्छता आणि पैसा, स्वच्छता आणि भांडवल यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जेवढं भांडवल अधिक तेवढी स्वच्छता अधिक. मग हे सगळं करण्यासाठी भांडवल बाहेरच्या देशातून मागवलं गेलं. बऱ्याच अमेरिकन, फ्रेंच, ब्रिटिश कंपन्यांनी किंवा चायनीज कंपन्यांनी याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आता आपल्याला बुलेट ट्रेन्स स्थापन करायच्या आहेत. आपण किती मागे आहोत ते तुम्हाला या एका उदाहरणावरून दिसेल की बुलेट ट्रेन्सची आपल्याकडे अजूनही फक्त चर्चा आहे. पहिली आता बुलेट ट्रेन सुरू करणार आहेत ते मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये, पण अजूनही ते प्रत्यक्षात यायला थोडासा वेळ लागेल, अवधी लागेल. त्याला काही जणांचा विरोध पण झालेला आहे. जपानमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बऱ्याच पूर्वी, म्हणजे मी शाळेत असल्यापासून आम्ही बुलेट ट्रेन हा शब्द ऐकतोय आणि बुलेट ट्रेन म्हटलं की आम्हाला जपान आठवायचा.
कारण जपानमधल्या बुलेट ट्रेनची चित्र किंवा काही अगदी दुर्मिळ व्हिडिओज आम्ही पाहिलेले असायचे. तर ते तेव्हाच त्यांनी विकसित केलेलं आहे, 30-35 वर्षापूर्वी, 40 वर्षांपूर्वी. ते आपण आत्ता फक्त त्याची चर्चा करत आहोत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण किती मागे आहोत हे याच्यातून बरंचसं स्पष्ट होतं. तर इको टुरिझम रिसॉर्ट्स डेव्हलप करणं म्हणजे आपल्याकडे निसर्ग सौंदर्य असलेल्या जागा प्रचंड आहेत, पण त्याची तेवढी प्रसिद्धी होत नाही, त्याच्यामुळे लोकांना ते माहीत नसतात. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जशा जागा आहेत तशाच काही जागा तुम्हाला भारतामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे हिमाचल प्रदेश असेल, काश्मीर असेल, किंवा कर्नाटकमधला कूर्ग प्रदेश असेल, नॉर्थ ईस्टमधले भाग असतील, तर तसे भाग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील. म्हणजे तिथले फोटो काढले आणि स्वित्झर्लंडचे म्हणून टाकले तर लोकांचा विश्वास सहज बसेल. अंदमान निकोबार यासारख्या बेटांवरती टुरिझम डेव्हलप करायला पाहिजे, तर ह्याच्यासाठी सुद्धा काही प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत आणि तिथेही बऱ्याचशा परदेशी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता इलेक्ट्रिक बसेसची गरज आहे. इलेक्ट्रिक असेल किंवा सुरुवातीला डिझेलवर चालणाऱ्या आणि नंतर त्याला हायब्रिड बसेस म्हणतात, की नंतर त्या बॅटरीवरती येतात. स्टार्ट त्याचा डिझेलवर होतो आणि मग बॅटरीवरती घेतले जातात, म्हणजे इंधन बचत मोठ्या प्रमाणावरती होते. तर अशा इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड बसेस विकत घेण्यासाठी सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. इरिगेशन म्हणजे सिंचन प्रकल्प शेतीसाठीचे, त्याच्यासाठी त्याचा वापर झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत किंवा काही सौंदर्य स्थळं आहेत, नैसर्गिक सौंदर्य असलेली उंच डोंगराच्या ठिकाणावरती आहेत, तर तिथपर्यंत पोचण्यासाठी रोपवेचा विकास करणं. उदाहरणार्थ माथेरानसारखं क्षेत्र असेल किंवा वैष्णोदेवीसारखं तीर्थक्षेत्र असेल. वैष्णोदेवीमध्ये आता रोपवे झालेला दिसतो तुम्हाला, नाही तर पूर्वी चालत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणजे ज्याला फिजिकली शक्य नाही आहे त्याने वैष्णोदेवी विसरून जायची किंवा त्याने माथेरान विसरून जायचं. तर माथेरानमध्ये तर आजही गाड्या जाऊ दिल्या जात नाहीत प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी. एक रेल्वे तिथे फक्त आहे किंवा मग एरवी तुम्ही स्वतःच्या गाडीने जा आणि एका पॉईंटला गाडी थांबवावी लागते. पण तिथे पोहोचण्यासाठी रोपवेसारखी व्यवस्था झाली तर आणखीन सोयीचं होण्याची शक्यता आहे. म्हणजे रायगडावरती पण तुम्हाला रोपवे झालेला दिसतो. तर असे हे रोपवेज डेव्हलपमेंटसाठी पण सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प. पण त्याच्यानंतर मगाशी मी उल्लेख केला तसं विमानतळं, बंदरं आणि रेल्वे स्टेशन्स किंवा मेट्रो रेल्वे प्रकल्प, आता ही विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. मी मगाशी सिंगापूरच्या विमानतळाचं वर्णन केलं. तर विमानतळाच्या दर्जाचीच रेल्वे स्टेशन्स पण आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशन्सवरती पण टॉयलेट, रेस्टॉरंट, आरामगृह याच्यासारख्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. म्हणजे रेल्वेवर आहात, रेल्वे स्टेशनवर आहात याचा अर्थ कुठल्याही प्रकारे तुम्ही असुरक्षित आहात असं वाटण्याचं काहीही कारण नाही आहे. तर ही सगळी व्यवस्था करण्यासाठी महामार्ग जिथे 2 पदरी आहे तिथे 4 पदरी करणं, 6 पदरी करणं, याच्यासाठी किंवा त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं. कारण डांबर भारतात अशी स्थिती आहे की उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन आणि मग जूनमध्ये पाऊस, त्याच्यामुळे ते वितळलेलं डांबर आहे त्याच्यावरती पावसाचं पाणी पडलं की मोठे खड्डे तयार होतात. ते वितळलेलं डांबर असं विलग होतं आणि मोठे मोठे खड्डे तयार होतात. तर ते टाळण्यासाठी कॉन्क्रीटचे रस्ते हा त्याच्यावरचा एकमेव कायमस्वरूपी असा उपाय आहे. अन्यथा दरवर्षी उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये खड्डे होणं हे चालूच राहणार आहे. म्हणजे डांबर पुष्कळ हाय क्वालिटीचं आणि प्रचंड म्हणजे खर्च त्याच्यावरती होऊन जर डांबराचा रस्ता केला तर कदाचित तो वाचू शकतो. पण तरीसुद्धा डांबराची क्वालिटी जशी आहे की ते विशिष्ट तापमानानंतर वितळायला लागतं. त्यामुळे कॉन्क्रीटचे रस्ते, तर या सगळ्यांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प देशभरामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजे जागतिक दर्जाच्या मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी हा महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात.
केंद्र शासनाचं त्याच्यासाठी एक मोठं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्समधला एक वेगळा सेल आहे, PPP सेल असं म्हणतात त्याला, विभाग आहे. तर त्यांची ही वेबसाईट आहे https://pppindia.gov.in आणि ही सिक्युअर आहे, कारण तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला असं मेसेज काहीतरी येऊ शकतो कदाचित. आत्ता सध्या येतोय, कारण त्यांचे जे HTTPS आहे, आता हा थोडासा नेट समजणाऱ्यांसाठीतला भाग आहे. HTTPS म्हणजे सिक्युअर वेबसाईट, एस जोडला याचा अर्थ सिक्युअर वेबसाईट. मग ते सिक्युअर वेबसाईट करण्यासाठी काही चार्जेस वेगळे भरावे लागतात आणि ती वर्षभर किंवा 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी तुम्हाला मिळते. मग ती संपल्यानंतर तुम्ही पैसे भरले नाहीत आणि HTTPS लावत असाल तर तो मेसेज येतो. तर त्याच्यात धोका काही नसतो, त्यामुळे तुम्ही सरळ ॲडव्हान्स्ड याच्यावर क्लिक करून तुम्ही ही साईट ओपन करू शकता. तर या साईटवरती तुम्हाला बरीच माहिती मिळेल. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प, म्हणजे एकूण सगळ्या क्षेत्रामध्ये जी काही भागीदारी चाललेली आहे ती सगळी गृहीत धरून जगातला सगळ्यात मोठा ते होणं साहजिक आहे. कारण भारतासारखी लोकसंख्या फक्त आपल्याला चीनमध्येच आपल्यापेक्षा थोडी जास्त लोकसंख्या दिसते आहे. मला वाटतं लवकरच आपण त्यांनासुद्धा हरवू. त्याच्यामुळे जगातला सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी प्रकल्प मोठा, याच्यात काही फार मोठं विशेष नाही आहे, कारण आपल्याकडे तेवढं आकारमानच आहे. आकारमान फिजिकली, भौगोलिक आणि लोकसंख्येच्या मानाने. म्हणजे आत्ता 1500च्या वर प्रकल्प आहेत. ही ती साईट आहे. इथे नॉट सिक्युअर असं लिहिलं आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ती सरकारी साईट आहे आणि त्याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन आहे. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, PPP सेल, इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हिजन, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स इन इंडिया, ओव्हरव्ह्यू आहे. तर या साईटवरती जाऊन तुम्ही सगळी माहिती मिळवू शकता. कोणकोणते प्रकल्प चालू आहेत, कशा प्रकारचे प्रकल्प आहेत. आता हा PPP सेल जो आहे तो त्याची स्थापना झाली 2006 मध्ये आणि तिथून तेव्हापासून आत्तापर्यंत जे जे काही प्रोजेक्ट्स हाती घेतलेले आहेत त्यांची एक लिस्ट त्यांनी इथे या साईटवरती दिलेली आहे. ती साईटवरती जाऊन तुम्ही लिस्ट पाहू शकता. ही ती साईट आहे आणि त्या साईटवरती तुम्ही पहा 1 2 3 4 5 6 असे ओळीने मोठीच्या मोठी लिस्ट दिलेली आहे. तर ही लिस्ट ती वाचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुमच्याकडून कॉन्ट्रीब्युशनची मोठी गरज आहे. म्हणजे एरवीसुद्धा ती असतेच. आपण जे काही माहिती मिळवतो, आपण जे काही चर्चा करतो ती तुम्ही वाचता, ऐकता, पाहता. त्याच्यानंतर डोक्यामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे, प्रोसेसिंग झालं पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत, तुम्ही आणखीन माहिती शोधली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची एक नोट तयार करा. तर या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे. ग्रुपमध्ये तुमचे प्रश्न आले पाहिजे. तर आज आपण सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी ही संकल्पना समजावून घेतली. सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्र, खाजगी म्हणजे खाजगी कंपन्या. या दोघांच्यामध्ये भागीदारीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. त्याची कारणं काय ते पण आपण व्यवस्थित पाहिलं. की सार्वजनिक क्षेत्र हे भारतामध्ये पहिल्यांदा त्यांनी विकास घडवून आणला. पहिली 20-25 वर्ष म्हणजे त्यांचा सुवर्ण काळ होता. मग त्याच्यानंतर ते राजकारण किंवा कामगारांचे प्रश्न याच्यामुळे हे सगळे उद्योग त्रस्त झाले. भांडवलाची कमतरता निर्माण झाली. मग त्याच्यावरती एक उपाय सरकारने केला, म्हणजे महामंडळांची मोठ्या प्रमाणावर स्थापना करायला सुरुवात केली. महामंडळांकडे खात्यांकडून काम काढून घेऊन महामंडळांकडे द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये महामंडळांना खाजगी किंवा खुल्या बाजारातून पैसे उभे करण्याची परवानगी होती. त्याच्यामुळे थोडीफार सुधारणा झाली, पण त्यातही परत राजकारण शिरलं आणि मग 91 नंतर जागतिकीकरणाचा जो काही प्रभाव होता त्याच्यामुळे उदारीकरण, खाजगीकरण हे सगळं भारतामध्ये सुरू झालं आणि मग खाजगी उद्योग इथला सशक्त होत गेला. तर खाजगी उद्योगाला 1947 पासून पुष्कळ कवचकुंडलं मिळालेली होती, पुष्कळ संरक्षण मिळालेलं होतं. सुरक्षित वातावरणामध्ये जवळपास 50 वर्ष त्यांचा चांगला विकास झाला
आणि मग त्यानंतर ते आता मागणी करायला लागले की आम्हाला आता इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगांमध्ये यायला हवं. आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं पण उदाहरण बघितलं. मिश्र अर्थव्यवस्थेनुसार जे काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत उद्योग आहेत त्याच्यामध्ये सरकारची गुंतवणूक असेल, ते सगळे सरकारच्या मालकीचे असतील आणि बाकीचे खाजगी मालकीचे उद्योग असतील, जिथे ग्राहक उपयोगी वस्तूंचं उत्पादन केलं जातं, जिथे लगेच प्रॉफिट मिळतो. पण आता नव्याने सशक्त झालेले खाजगी उद्योग हे या क्षेत्रामध्ये, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये, वीज निर्मिती, रस्ते, धरणं याच्यामध्ये यायची मागणी करायला लागले. आणि त्यानुसार मग आता तुम्हाला दिसेल रिलायन्स, टाटा, बिर्ला या सगळ्या कंपन्यांना या क्षेत्रांमध्ये परवानगी मिळालेली दिसते. मग मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल किंवा वेगवेगळे रोपवेज असतील किंवा टुरिझम प्रोजेक्ट्स असतील, आपण उदाहरणं पाहिली आणि ही लिस्ट तुमच्या समोर आहे, तर ती लिस्ट तुम्ही बघू शकता. तर इथे आपला हा टॉपिक संपतो आणि या टॉपिक बरोबरच हा या सेमिस्टरचा पेपरही आपला पूर्ण होतो. जे लोकप्रशासन म्हणजे काय इथपासून ते सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. आता याच्या संबंधाने एक डेमो असा क्वेश्चन पेपर तोही मी तुम्हाला देईन. म्हणजे डिसेंबरमध्ये तुमच्या ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होईल.